नमस्कार, मायलेकी मराठी रेसिपीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत साबुदाण्याचे थालीपीठ। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। 1 कप साबुदाणा घ्यायचा, 1 कप भगर घ्यायची। साबुदाण्याचे आणि भगरीचे सेम प्रमाण घेतले आहे। साबुदाणा पॅन मध्ये छान भाजून घ्यायचा। 2 ते 3 मिनिट साबुदाणा असाच हलवत भाजत राहायचा। साबुदाणा भाजल्यामुळे साबुदाण्याची पावडर लवकर होते। साबुदाणा भाजून झाला, प्लेट मध्ये काढून घ्यायचा। साबुदाणा छान थंड झाला, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा। झाकण लावून मिक्सर मधून फिरवून घ्यायचं। साबुदाणा छान बारीक झाला। एक कप भगर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची, झाकण लावून बारीक करून घ्यायची। साबुदाण्याच्या पिठामध्ये भगरीची पावडर टाकून घ्यायची। अर्धा कप शेंगदाण्याचा कूट टाकायचा। 1 बटाटा किसून घेतलेला स्वच्छ धुवून टाकायचा आणि त्याचे छान निथळून घ्यायचे। अर्धा चमचा जिरं टाकायचं। 3 ते 4 मिरच्या बारीक केलेला ठेचा टाकून घ्यायचा। चवीनुसार मीठ टाकायचे। सर्व मिक्स करून घ्यायचं। सर्व छान मिक्स झालं। अर्धा कप पाणी टाकायचं, मिक्स करून घ्यायचं। आवश्यकतेनुसार अजून थोडेसे पाणी टाकायचे। पीठ छान 2-3 मिनिट मिक्स करून घ्यायचं। मध्ये थोडेसे पाणी होते तेही टाकून घ्यायचं। पीठ छान एकजीव होईपर्यंत छान भिजून घेऊ। पीठ छान भिजून घेतलं। 10 मिनिटांसाठी असंच झाकण ठेवून घ्यायचं। 10 मिनिटांनंतर थालीपीठ करायला घेऊया। थालीपीठ करण्यासाठी एक छोटा गोळा घ्यायचा। हातावर गोल करून घ्यायचा। पोळपाटावर एक कॉटनचा कपडा घ्यायचा, गोला करायचा। थालीपीठ त्याच्यावर छान छोटे छोटे थापून घ्यायचे। हाताला पाणी लावत थालीपीठ छान थापून घेऊ। असे मस्त छोटे छोटे थालीपीठ थापून घ्यायचे। थालीपीठाला मध्यभागी एक होल करायचा। पॅन इथे छान गरम झाला, त्यावर थोडेसे तेल टाकून घ्यायचे। थापलेले थालीपीठ पॅनवर टाकून घ्यायचे। थालीपीठाला थोडेसे वरतून पाणी लावून घ्यायचे, पीठ उलणार नाही। थालीपीठावर थोडेसे तेल टाकून घ्यायचे। 2 मिनिटांनी थालीपीठ चेक करूया। थालीपीठ चमच्याने उलथून घ्यायचं। थालीपीठ छान भाजलं।
दुसरंही थालीपीठ टाकून घेऊया। थालीपीठाला थोडेसे पाणी लावून घ्यायचं। ते तेल टाकून घ्यायचं। सर्व थालीपीठ असेच तयार करून घेऊ। तर अशा पद्धतीने आपण आज बघितले आहे साबुदाण्याचे थालीपीठ। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।